आदर्श शिक्षक कैलासवासी एम कुट्रे यांना पर्यावरणपूरक अनोखी मानवंदना। अखेरच्या इच्छेनुसार अस्थि नदीत विसर्जित न करता वृक्षांच्या मुळाची अर्पण। मृत्यूनंतरही पर्यावरण संवर्धनाचा दिला समाजाला प्रेरणादायी संदेश। एखादा शिक्षक आपल्या अध्यापनातून विद्यार्थी घडवतो, संस्कारातून समाज घडवतो आणि मृत्यूनंतरही आपल्या विचारातून प्रेरणा देत राहतो। केणी येथील आदर्श शिक्षक कै कुट्रे यांनी आयुष्यभर जपलेलं हे तत्त्व त्यांच्या अखेरच्या इच्छेतूनही अधोरेखित झालं। त्यांच्या पर्यावरणपूरक अंतिम इच्छेची पूर्तता करत कुटुंबियांनी त्यांना अनोखी मानवंदना दिली। राष्ट्रभाषा हिंदीचे गाढे अभ्यासक, बुलंद आणि पहाडी आवाजाचे प्रभावी वक्ते, शिस्तप्रिय शिक्षक तसंच विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणारे मार्गदर्शक म्हणून कुट्रे सर पंचक्रोशीत परिचित होते। आवाजातील कणखरपणा, नजरेतील दरारा आणि अंतःकरणातील मायेचा ओलावा यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदरासोबतच आत्मीयतेची भावना होती। त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच दिलं नाही, तर शिस्त, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्यांचे संस्कारही दिले। स्वर्गीय बाबूराव टक्केकर यांच्या मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी इथं कार्यरत असताना त्यांनी नागपंचमी उत्सव, रात्र अभ्यासिका, वृक्षारोपण, श्रमसंस्कार शिबिरं, विविध क्रीडा स्पर्धा तसंच महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिलं। शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून ते समाजाभिमुख आणि संस्कारक्षम असावं हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून जपला। शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींचा त्यांचा सखोल अभ्यास होता। पंचक्रोशीतील प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंब आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती जाणून घेत पालकांशी सातत्याने संवाद साधत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं। त्यामुळे ती शिक्षकापेक्षा समाजाचे मार्गदर्शक म्हणून अधिक ओळखले जात होते। जीवनभर वृक्ष संवर्धन आणि निसर्गप्रेमाचा संदेश देणाऱ्या कुट्रे सरांनी मृत्यूपूर्वी आपल्या मुलांकडे एक वेगळी इच्छा व्यक्त केली होती। माझ्या अस्थी नदीत विसर्जित करू नका, त्या शेतातील झाडांच्या मुळाशी अर्पण करा, अशी त्यांची इच्छा होती। कुटुंबियांनीही त्यांच्या या इच्छेचा सन्मान राखत दुर्गाडी येथील शेतातील काजू आणि आंब्याच्या वृक्षाच्या मुळाशी अस्थी अर्पण केल्या। तसंच काही अस्थी नामफलक असलेल्या दगडाखाली मडक्यात जतन करण्यात आल्या। ही कृती केवळ एका व्यक्तीच्या अंतिम इच्छेची पूर्तता नसून पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम आणि जीवनानंतरही समाजासाठी काहीतरी देऊन जाण्याचा प्रभावी संदेश देणारी ठरली आहे। कैलासवासी कुट्रे यांनी पेरलेले ज्ञान, संस्कार आणि पर्यावरण प्रेमाचे बीज पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।